भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे। ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंडला त्यांच्या देशात कसोटी क्रिकेटमध्ये धूळ चारल्यानंतर भारतीय संघ आफ्रिकेलाही धक्का देईल अशी प्रत्येकाला आशा होती। रोहित, विराट, बुमराह सारखे दिग्गज आणि शुभमन जयस्वाल सारखे यंगस्टर संघात असताना भारताला आफ्रिकेविरुद्धच्या विजयाची चांगलीच आशा होती। मात्र असं असतानाही भारतीय संघानं एक इनिंग सोडून आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमावला आणि त्यासोबतच कसोटी विजयाचं स्वप्नही। यावेळी भारतीय गोलंदाजांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं। मात्र त्यासोबतच चर्चा झाली ती भारतीय फलंदाजीतील मधल्या फळीतील फेल गेलेल्या फलंदाजांची। जेव्हा जेव्हा कसोटीत भारताची मिडल ऑर्डर फेल जाते तेव्हा तेव्हा अनेक गोष्टी चर्चेत येत असतात। अगदी मागच्या 15 वर्षांच्या भारतीय क्रिकेट इतिहासात डोकावून पाहिलं तर सध्याचा भारताचा प्रशिक्षक असणारा राहुल द्रविड याला द वॉल असं संबोधलं जायचं। मैदान कोणतंही असो, एकदा का द्रविडनं क्रीजवर नांगर टाकला तर तो जागचा हलायचा नाही। त्यानंतर भारतीय संघात डिफेन्सची धुरा सांभाळली ती चेतेश्वर पुजारानं। पण सध्याचा भारतीय संघ पाहिला तर द्रविड संघाचा कोच आहे आणि पुजारा आपला गमावलेला फॉर्म चाचपडण्यासाठी रणजी ट्रॉफीची तयारी करतोय। अशा परिस्थितीत भारताला या दोघांसारखा खेळ करत भारताची मिडल ऑर्डर सांभाळणाऱ्या एका खेळाडूची आवश्यकता होती। हा खेळाडू काही वर्षांपूर्वी भारताला मिळालाही होता। त्या खेळाडूचं नाव करुण नायर। आता करुण नायर कोण? अचानक त्याची आठवण का आली? आणि तो जर खरंच भारी खेळाडू होता तर त्याला संघात स्थान का मिळालं नाही? याचीच उत्तरं देणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सध्या भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळतोय। अशा वेळी पहिल्या सामन्यात भारतानं लाज वाटावा असा पराभव पाहिला। यावेळी आफ्रिकेच्या गोलंदाजी समोर रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर हे सगळेच फेल गेल्याचं पाहायला मिळालं। यावेळी चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा दर्जेदार खेळाडूंची आठवण झाली। या नावांमध्ये ऋषभ पंत पासून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा सारख्या खेळाडूंचा समावेश होता। यात पंत सोडला तर रहाणे आणि पुजाराला संघात स्थान का मिळालं नाही यावर चर्चा होऊ लागल्या। पण याच नावांमध्ये आणखी एका दर्जेदार खेळाडूच्या नावाचा समावेश होता, करुण नायर। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल करुण नायर कोण? तर त्याचं उत्तर देण्यासाठी एक किस्सा सांगतो। 2016 साली इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर होता। सिरीज मधली 5वी टेस्ट चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवली जात होती। मॅचच्या 3ऱ्या दिवशी करुण नायर बॅटिंगला आला। भावाच्या करिअरमधली त्याची 3री टेस्ट मॅच। आधीच्या 2 सामन्यात त्यानं 4 आणि 13 रन्स केले होते। पण या मॅचमध्ये तो काहीतरी खास खाऊन आला होता। 3ऱ्या दिवसाच्या शेवटी तो 71 धावा करून नाबाद खेळत होता। 4था दिवस सुरू झाला त्यावेळी करुण नायर भलत्याच फॉर्मात दिसला। बघता बघता त्यानं सेंचुरी केली। थोडा वेळ गेला मग पट्ट्याची डबल सेंचुरी सुद्धा पूर्ण झाली। आता भावानं अपेक्षेपेक्षा भारी खेळ केला होता, पण गडी काय थांबायचं नावच घेईना। इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी करुण नायर आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन सारखा आला आणि बघता बघता त्यानं ट्रिपल सेंचुरी आणली। त्याच्या आधी भारतासाठी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 300 रन्स मारणं केवळ सेहवागला जमलं होतं। विशेष म्हणजे ज्या टेस्टमध्ये त्याने ट्रिपल सेंचुरी मारली ती करुण नायरच्या करिअरमधली फक्त 3री टेस्ट होती। यावेळी त्यांनी मारलेली सेंचुरी त्याच्या इंटरनॅशनल क्रिकेटमधली पहिलीच सेंचुरी होती। आणि यापेक्षाही बाप विषय म्हणजे त्याने या ट्रिपल सेंचुरीमध्ये अख्खे 229 रन्स एकाच दिवसात मारलेले। त्याच्या या धमाकेदार खेळामुळे स्वतः सेहवागपासून अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला। लोकांमध्ये तर भारताला नवा सेहवाग मिळाल्याच्या चर्चा सुद्धा सुरू झाल्या। पण ते बोलतात ना, कधी कधी यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला मेहनतीला चांगल्या नशिबाची साथ लागते। करुण नायरच्या बाबतीत तेच झालं। एका रात्री स्टार बनलेल्या करुणच्या नशिबात काहीतरी वेगळं लिहिलं होतं। आपल्या 3ऱ्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंड सारख्या तगड्या टीम समोर नॉट आउट ट्रिपल सेंचुरी मारणं, 565 मिनिटं पिचवर खतरनाक गोलंदाजीचा सामना करणं आणि छोट्याशा करिअरमध्ये वीरेंद्र सेहवागची रिप्लेसमेंट म्हणून पुढे येणं, अशा अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या करुण नायरनं आपल्या अख्ख्या करिअरमध्ये टेस्ट मॅच खेळल्यात फक्त 6, वन डे 2, T20 तर 1 पण नाही। त्यानं केलेल्या विक्रमानंतर भारतीय संघात उपकर्णधार असणाऱ्या रहाणेनं पुनरागमन केलं आणि करुण नायरचं करिअर थांबलं ते कायमचंच। आज सूर्यकुमार यादव वयाची 30 वर्ष पूर्ण केल्यानंतर भारतीय संघात पदार्पण करतो। वयाच्या 41व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रवीण तांबेची कहाणी आपल्यातील प्रत्येकाला माहिती आहे। पण एवढा अल्टिमेट टॅलेंट असणारा करुण नायर वयाच्या 32व्या वर्षी कालवश झाल्यासारखं वाटतंय। याचं कारण
त्याचं गणलेलं नशीब. या सर्व गोष्टी झाल्यानंतरही करुण नायरच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक माणूस होता, ज्याचं नाव राहुल द्रविड. आता द्रविड भारताचा कोच आहे, त्यामुळं अजूनही करुण नायरला संघात स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. पण जेव्हा करुण नायर चांगली कामगिरी करत होता, शिवाय ज्यावेळी भारतीय संघाला करुण सारख्या खेळाडूची गरज होती, त्यावेळी त्याला संघाबाहेर केलं, ही गोष्ट मनाला चटका लावणारी. आपल्याला भारतीय क्रिकेट जगवायचं असेल तर करुण नायर सारख्या खेळाडूंना जपलं पाहिजे, त्यांना पुरेशा संधी दिल्या पाहिजेत आणि वेळ प्रसंगी नामांकित खेळाडूंच्या जागेवर त्यांची भारतीय संघात वर्णी लागली पाहिजे, ही गोष्ट देखील आपल्याला मान्य करावी लागेल. भारतीय संघात आणखी कोणत्या खेळाडूचा करुण नायर झालाय असं तुम्हाला वाटतं, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.